आता मज हरी पडिलेसी भुरळ न दिसेची डोळे आणि काही पंढरीचा वास सदा सवंगडी आवडी ही गोडी नामघोष तुका म्हणे आता झालो मी विठ्ठल विठ्ठलासी खेळ खेळत असे। जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातल्या वरवणकरांचा निरोप घेतला आणि आज बारामती तालुक्यातल्या गवळ्याची उणवंडी इथं पालखी मुक्कामी असणारे देहूतून प्रस्थान ठेवल्यापासून ते पंढरीत दाखल होईपर्यंत संत तुकोबांची पालखी सोहळा मार्गातला सर्वात कठीण मार्ग म्हणजे रोटीचा घाट। पालखी सोहळ्यानं पुणे सोलापूर महामार्गावरचा प्रवास संपवला आणि नागमोडी वळणावळणाच्या रोटी घाट टाळ मृदुंगाच्या साथीनं हरिनामाच्या जयघोषात सहज पार केला। हा घाट पार करण्यासाठी रोटीगावच्या 5 बैलजोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखी रथाला साथ दिली आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी। गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लाखो वैष्णव भक्तांसह आज दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम आटोपून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे। आपण पाहू शकतोय की हा अवघड समजला जाणारा रोटी घाट हा टप्पा जो आहे तो अत्यंत अवघड या पालखी महामार्गातला समजला जायचा। या तब्बल 5 बैलजोड्या जोडून जो आहे तो हा रथ जो आहे तो ओढला जातो आहे। भक्तिरसामध्ये चिंब होऊन जे आहेत ते वारकरी आणि या टाळ मृदुंग आणि विनेकरी जे आहेत या ठिकाणी तल्लीन झालेला आपण पाहतोय। आजचा जो मुक्काम आहे तो गवळ्याची उंडवडी या ठिकाणी होणार आहे। बारामती तालुक्यामध्ये पालखीचा जो आहे तो मुक्काम असणार आहे। दौंडकरांनी निरोप दिल्यानंतर जे आहे ते आज जे आहे ती पालखी सोहळा या ठिकाणी बारामतीत येत आहे। घाटाचे अवघड वळण पार करी पांडुरंगा तुझी कृपा मजवरी पाय फुटले तरी चालतो मी नाम तुझे मुखी गातो मी ऊन वारा पाऊस सोशी देह जिजे तरी विठूशी भेटीशी तुका म्हणे आता देही दर्शन पंढरीनाथा करी समाधान या ओळीप्रमाणे जे आहे ते आपण पाहतोय की या ठिकाणी जे वारकरी जे आहेत ते तल्लीन झालेले आपण पाहतोय। एकंदरीतच आजचा मुक्काम जो आहे तो बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी या ठिकाणी असणार आहे। जावेद मुलाणी, 24 तास, रोटी घाट, बारामती।